झोपडपट्टी मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी देखील सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे। मुंबईमध्ये 50 एकरापेक्षा जास्तीच्या भूखंडावर क्लस्टर योजना राबवतोय आपण SRA मध्ये। रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर 17,000 घरांचं आपण क्लस्टर करतोय आणि त्याला SRA आणि MMRDA यांनी सुरुवात देखील केलेली आहे। मुंबईचा कायापालट करण्यासाठी आणि या महानगराला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांनी एक सर्वसमावेशक ऍक्शन प्लॅन जाहीर केलाय। ठाणे जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक घेत त्यांनी व्यापक प्रमाणात निर्णय घेतले। या निर्णयांचा मुख्य स्तंभ आहे पायाभूत सुविधांचा वेगवान विकास। मुंबईला झोपडपट्टी मुक्त आणि अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार शिवसेना महायुती सरकारनं केला असून रखडलेल्या SRA प्रकल्पांना आता वेग दिला जाणार आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं 40 लाख घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। रमाबाई आंबेडकर नगरमधील 17,000 घरांच्या प्रकल्पाचा पुनर्विकास आता MMRDAच्या माध्यमातून मार्गी लागतोय। तसंच धोकादायक इमारतींचा क्लस्टर योजनेच्या माध्यमातून विकास करण्याच्या सूचनाही माननीय शिंदे साहेबांनी दिल्या आहेत। केवळ घरच नाही तर 31 मे पर्यंत मुंबईचे सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेशही माननीय शिंदे साहेबांनी दिले। मे अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण तर दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांचं 90% काम पूर्ण होणार आहे। मान्सून पूर्व नाले सफाई, पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंपिंग यंत्रणा आणि होल्डिंग पॉन्ड्स कार्यान्वित ठेवण्याचे कडक निर्देश देण्यात आले। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामात कोणतेही राजकारण न आणता सर्व लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना न्याय देत निधीचं वाटप करण्यात आलं। मुंबईची कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षितता डोळ्यासमोर ठेवूनच माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांनी नियोजन बैठकीत सर्वसमावेशक ऍक्शन प्लॅन मांडला आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत सक्त आदेशही दिले। मुंबईकरांनो, तुम्ही विकासाला मत दिलं, तुमचा विश्वास सार्थ ठरवत मुंबईकरांच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना महायुती कटिबद्धतेनंच कार्यरत आहे।